इकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये देखील काही ठिकाणी ट्विस्ट आला। त्यापैकी एक आहे नाशिक। नाशिकसाठी शिंदे सुरुवातीपासूनच आग्रही होते आणि त्यानंतर शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी नाशिकमधून अर्जही भरलाय। मात्र आता भाजपच्या उमेदवारानं शिवसेनेच्या उमेदवाराला थेट आव्हान दिलंय। पाहूयात। 11-4-2 विधान परिषदेसाठी महायुतीचा हाच फॉर्म्युला ठरलाय। तरीही अनेक ठिकाणी धुसफूस आहे। नाशिकसाठी शिंदे आग्रही होते। नाशिकमधून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेच असणार आहेत। महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। भाजपचे गणेश गीते यांनी 2 दिवसापूर्वीच अर्ज भरलेला आहे। आता ती बंडखोरी पण होऊ शकते, कसं तुम्ही टॅकल करणार आहे हे सिच्युएशन? त्यांनी जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु AB फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र दराडे साहेबच असतील। नरेंद्र दराडे हेच महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार असल्याचा दावा शिवसेना करत असली तरी नाशिकमध्ये भाजप नेते गणेश गीतेही उमेदवारी अर्जावर ठाम आहेत। गणेश गीते यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय। भाऊ, जर आता समजा युतीच्या संदर्भात वेगळा निर्णय झाला, शिवसेनेला जागा सोडण्याचा निर्णय झाला, तर आपली भूमिका काय असते? नाही, आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, जे मला सांगतील तो निर्णय मी घेईन। आपण 2-3 दिवस मुंबईत होतात, मुख्यमंत्र्यांशी काही भेट झाली नाही झाली, ते दिल्लीला गेलेलो। महायुतीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी काही महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। मंत्री नरहरी झिरवाळ नाशिक दौऱ्यावर असूनही अर्ज भरण्यावेळी उपस्थित नव्हते। भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि शिवसेना आमदार सुहास कांदे हे देखील गैरहजर राहिले। नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला सुटल्याने आज माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी त्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीच्या वतीने त्यांच्याकडून उमेदवारी हा अर्ज दाखल करण्यात आला। असं जरी असलं तरी आता मात्र गणेश गीते काय निर्णय घेतात हे देखील आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीतलं राजकीय समीकरण पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। 4 जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। तोपर्यंत गणेश गीते अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता आहे। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।